गाईज कसे आहात सगळे? मस्त का? आम्ही पण मस्त. चला तर आता 2-3 दिवस ब्लॉग बनवला नव्हता तर म्हणलं आता ब्लॉग बनवावा छोटासा जरा. त्याची डान्स प्रॅक्टिस चालू होती 2-3 दिवस झालं सगळं, तर म्हणलं व्हिडिओ वगैरे काही केलाच नाही मी. आता तुम्हाला डायरेक्ट त्यांचा गॅदरिंगच्या दिवशी डान्स दाखवेल. आता 26 जानेवारीला पण आहे तर तो पण दाखवेल तुम्हाला मी. आता म्हणलं असं दाखवून काय आधीमध्ये उपयोग नाही, डायरेक्ट डान्सच्या दिवशीच बघूया म्हणून, कारण त्यांची प्रॅक्टिसमध्येच 2-3 दिवस चाललेले म्हणून व्हिडिओ वगैरे काही केला पण नाही. कसे टी व्ही बघायला लागलेत बघा. आता हे बघा कसे टी व्ही बघायला लागलेत झोपून. कोणी लावलं काय माहिती? तुम्ही लावलं? माझाच ब्लॉग जेवताना पप्पांनीच लावलंय. मी नाही लावलं बघ की. मग तिथं माझा ब्लॉग कसं लागला अचानक? ते टी व्ही बघायला लागलेली पोरं. मी काय लावले दिसतोय तुला? सारखं ती वैभ्याचंच बघतो या. वैभ्याला नसते ती कामं, तुम्हाला पण नसतात खरं कामं. काय शाळेचा जरा डान्स. स्वरा झाली बाळा तुझी प्रॅक्टिस? परवा डान्स आहे तर उद्या मस्त ड्रेस घ्यायचा आहे. एकच वेळा घेतली काय आज तुझी प्रॅक्टिस? हा नाही का दक्षा लावून देणं झाला या. दक्षू तुझी तर अजिबात प्रॅक्टिस झाली नाही. पोरगी रोज करते, तू अजिबात करत नाहीस. हा डान्सची चांगली प्रॅक्टिस करायची. आता डान्स झाला का आपल्याला मामाकडे जायचंय. डान्स नंतर होय, डान्स झाल्यानंतरला आपल्याला मामाकडे जायचंय. मग मामा बघणार ना तुमचा डान्स. मग म्हणाल दक्षिणे कसला डान्स केलता? शी बाबा स्वरानं किती चांगला डान्स केलता असं बोलणार मामा. आहे ना स्वरा? असं बोलणार का नाही? स्वरा बोलणार का नाही मामा असं? हा हा नवरा माझा व्हिडिओ बघते. अहो ती स्टोरीला टाकले. सारखं मागं जेवायला लागलेलं दिसत नाही तुम्हाला? स्वरा सर तू मागं चल. स्वरा पप्पांना विचार की आपण मुंबईला जायचं का? पप्पा नाही येणार आहे. स्वरा पप्पा नाही येणार आहे, आपणच जायचंय. स्वरा आपणच जायचं का? पप्पांना नाही घेऊन जायचं? स्वरा हो ओ आम्ही मुंबईला जाणार आहे ना पोरांचा डान्स झाल्यावर. चला तर आता दक्षाने स्वराचा डान्स झाल्यानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे, कारण का दक्षूच्या पप्पांना गाडीवरती बाहेर जाणार आहेत कामाला 3-4 दिवस. असं त्यांनी तर आम्हाला सांगितलं गाडीवर जाणार आहे म्हणून. त्यांचं काहीतरी काम आहे. 3-4 दिवस जाणार आहेत. मग मला मम्मीकडे सोडणार आहे, कारण का मी एकटी नाही राहू शकत ना घरात. मला भीती वाटते, कारण आमचे रूम वगैरे पण बरेच मोठे आहेत आणि पोरं घेऊन नाही राहू शकत मी एकटी. तर ते म्हणले तुला मम्मीकडे सोडतो 4-5 दिवस. तर मी बाहेर जाणार आहे आणि दक्षूचे पप्पा गाडीवरती बाहेर जाणार आहे. काहीतरी काम आहे त्यांचं 1-2 आठवड्यानंतर. जेवताना जेवण सुद्धा देत नाही तुम्ही लोक. झोपायला सुद्धा झालाय. मारल्यावर कळेल का? स्वरा डोळ्याला एवढी झोप आले. झोप तिथे जाऊ. टेकून बसले पप्पांना. हा चल झोप, चल लवकर. मामाला बघू दे, बघू दे कशी नाटकं तुम्ही जमवताय. बघू दे. तर आपण जायचं ना मामाकडं? डान्स झाला का? जायचं का? आपला डान्स झाला का मामाकडे जायचं? पप्पा काम आहे, पप्पाचं काम आहे, पप्पा बाहेर जाणार आहे ना? पप्पांना काम आहे, मग आपण जायचं ना मुंबईला. पप्पा गाडीवर बाहेर जाणार आहेत ग कामावर. पप्पा गाडीवर गेल्यावर आपल्याला भीती वाटणार ना, है ना? पप्पांना काम आलंय, पप्पा लांब जाणार आहेत गाडीवरती, गुजरातला जाणार आहेत. मग आपण कुठे जायचं तेव्हा? राज्याकडे जायचं 4-5 दिवस, है ना? है ना? जाऊया ना आपण. इथे नको ना एकटं राहायला. तू पण घाबरते, दादा पण घाबरतो, मम्मा पण घाबरते. आपण कुठं कल्टी मारायची आजीकडं? कुठं मारायची? तर आम्ही मुंबईला जाणार आहे बरं का 1-2 आठवड्यानंतर ना. पाणी आणू? तुम्हाला मी मुंबईला गेले की नाही सर्व व्ह्यू दाखवते काय सगळे, म्हणजे सगळे दाखवते वगैरे मम्मीकडे गेल्यानंतर ना.
पाणी आणले जेवायला बसलेत ना जरा बस केलं एवढंच का तर आता दक्षिणी पप्पा वगैरे पण जेवलेत आता पोरं पण मागाशी जरा खाल्लेलं पोरांनी आता झोपानं झालेत बघितले तुम्ही कसे टी व्ही बघत बसलेत म्हणून खरं सकाळी पोरांची लवकर शाळा आहे उद्या शेवट दिवस शाळा आहे म्हणजे शाळा आहे सोडा पण लास्ट दिवस आहे परवा दिवशी गॅदरिंग आहे त्यांचं आणि परवा दिवशी पण गॅदरिंग आहे 26 जानेवारीला आणि तोच डान्स त्यांचा परत 2 तारखेला पण होणार आहे आणि त्यांचा डान्स झाल्यानंतरला आम्ही मुंबईला जाणार आहे माझ्या मम्मीकडं म्हणजे ह्यांचं काहीतरी इथं काम आहे असं त्यांनी मला सांगितले मी गाडीवर जाणार आहे 3-4 दिवस गुजरातला मग तुला मम्मीकडे सोडतो एकटी कशी थांबणार मग तेवढंच माझं माहेरी पण फिरून होईल आणि म्हणजे मला एकटीला राहूच वाटत नाही घरात मग म्हणलं जाते बरं मी या मम्मीकडं सोडा मग जाणार आहे मी मम्मीकडं आणि मला या व्हिडिओमध्ये आता फक्त एवढंच बोलायचं आहे जी नाती आहेत ती मला चांगल्या पद्धतीने जपायची आणि जी मी नाती आता तोडली ती आयुष्यात मला त्यांचं तोंड बघायचं नाही इच्छा नाही मला त्यांची तोंड बघायची अजिबात एवढंच मी सांगणार आहे जी नाती व्हिडिओ बघणारे बघा तुम्ही लोकांनी एवढंच सांगणार आहे जी नाती मी तोडलीत ज्या नात्यांनी मला ठुकरवलं आहे माझ्या मुलांना ठुकरवलं ना ती नाती मी कधी आता आयुष्यात जोडणार नाही आहे ही कायम सगळ्यांच्या लक्षात असू द्या कळणाऱ्यांना कळत असेल मी कोणाला बोलते कोणाला नाही त्यांच्या लक्षात असू द्या मला आता तोडलेली नाती परत जोडायची नाहीत आणि जी माझी जोडलेलीच नाती आहेत ती मी आयुष्यात कधी आता तोडणार नाही आहे एवढं ठाण म्हणजे निश्चय केलेला आहे आता ती कळणाऱ्यांना कळलं असेल कोणाला बोलते कोणाला नाही तर आता जाऊ द्या मी बोलणार नाही पूर्ण व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पुढे पुढे कळतं जाऊ द्या चला मी मुंबईला गेल्यानंतर ना वगैरे तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीकडे गेल्यानंतर ना तर चला बाय आता पोरं वगैरे पण झोपवते आता सकाळी म्हणजे लवकर शाळा होते त्यांची सकाळी आता एवढं लवकर उठतात का नाही मलाच कोडं पडले थंडी वाऱ्याचं उठत नाही पोरवले त्यांना बोलायला लागतं लय आरडाओरडा करायला लागतो तेव्हा कुठं उठतात अशी उठत नाहीत अजिबात पोरं आणि रविवारी पण सुट्टी नाही 26 जानेवारी निमित्त त्यांचं डान्स गॅदरिंग दाखवून तेव्हा तुम्हाला मी स्वराला दक्ष तयार केल्यानंतर वगैरे आता उद्या पण जाणार आहे त्यांना ड्रेस आणायला तर तुम्हाला ड्रेस पण दाखवते आणल्यानंतरला मी स्वराचा दक्षता तर चला बाय आता झोपायला लागली मला पण डोळ्याला बरेच आज दिवसभर झोपली नाही आणि 2-3 दिवस झालं स्वराची दक्षी सारखी डान्सची प्रॅक्टिस चालली घरामध्ये कालवा करतात हे करतात त्यामुळे व्हिडिओज करायला येत नाही सतत मोबाईल माझा घेऊन बसतात हातात सतत मोबाईल घेऊन बसतात आणि मी जेव्हा हातात मोबाईल घेते तेव्हा चार्जिंग संपवलेलंच असतं तर आता आज पण तसंच घेतलं दुपारी त्यांनी चार्जिंग संपवलेलं म्हणून मी माझी चार्जिंगला लावला आणि आत्ता मी व्हिडिओ करते पोरं मोबाईल जोपर्यंत स्विच ऑफ होत नाही तोपर्यंत मोबाईलच ठेवत नाही अजिबात असं पोरांचं हे आहे तर चला बाय आता सगळ्यांना